नमस्कार मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाने कशा प्रकारे स्पर्श करायचा हे खऱ्या अर्थाने समजतं तेव्हा सगळं खरंच काही बदलतं. तिचं शरीर ऐकू लागतं, तिचा श्वास मंदावतो, तिच्या मनात चाललेली धावपळ थांबते आणि त्या क्षणी तिला केवळ कामुकता नाही तर त्याहून अधिक काहीतरी जाणवतं. मित्रांनो, स्पर्श हा अत्यंत खाजगी आणि रोमॅन्टिक असल्यामुळे तिच्या मनात सर्व मानसिक सीमा एका क्षणात कमी होतात. यामुळे ती तुमच्याकडे आणखी खेचली जाते. हा स्पर्श करताना डोळ्यांचा संपर्क साधल्यास भावनिक परिणाम दुप्पट होतो, कारण डोळ्यांमधून तुम्ही तिला सांगता की हा स्पर्श जाणून बुजून नाही तर तुम्ही तुमच्या संपूर्ण उपस्थितीने केलेला आहे. हा स्पर्श कामातून नसून प्रेमळ आणि भावनिक असतो, ज्यामुळे तिला तुमच्याबद्दल तीव्र आणि सुरक्षित आकर्षण वाटू लागते. तिच्या मनात निर्माण होणारा सर्व मानसिक ताण एका क्षणात कमी होतो आणि ती तुमच्या जवळ खेचली जाते. जेव्हा ती तुमच्या स्पर्शाला प्रतिसाद देते तेव्हा तो तुमच्या शांत आणि आत्मविश्वासाचा विजय असतो, ज्यामुळे तिला सरेंडर होण्यासाठी आवश्यक असलेल्या विश्वास आणि आराम खूप मिळतो. आता तुम्हाला हे सिक्रेट माहीत झाली, पण मित्रांनो, या ज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी सर्वात आधी श्वासाचं नियंत्रण शिकणे गरजेचं आहे. तुमच्या श्वासाचं नियंत्रण म्हणजे तिच्या हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण ठेवण्यासारखं आहे. जेव्हा तुमचा श्वास हळूहळूच असतो तेव्हा तिचं मनही हळू होतं. मित्रांनो, प्रत्येक वेळेस जेव्हा तुमचा हात संवेदनशील भागावर जातो तेव्हा एक दीर्घ श्वास बाहेर सोडा आणि तुमचा श्वास तिच्या सुप्त मनाला सांगतो की तू सुरक्षित आहेस आणि या प्रक्रियेत हेतू कधीही विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक स्पर्शामागे एक हेतू असावा. जेव्हा तुमचा हात हलतो तेव्हा अनिश्चितता नव्हे तर एक हेतू असावा. बऱ्याचदा हे फक्त समाधान शोधत नाही तर तुम्ही खोलवर जोडणी निर्माण करत आहात. मित्रांनो, एक महत्त्वाची जबाबदारी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला कळतं की स्पर्शाने तुम्ही एखाद्या व्यक्तीला भावनिकरित्या किती जागृत करू शकता, तेव्हा तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येते. या शक्तीचा वापर मॅनिप्युलेट करण्यासाठी करू नका, तिच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी करा. तिला पाहिलेलं आणि समजलेलं आहे हे जाणवून देण्यासाठी करा.